कापसाला चांगला दर नसल्यानं चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची आणखी एक चिंता वाढली। साठवून ठेवलेल्या कापसामुळे अकोल्यातील शेतकऱ्यांच्या अंगाला खाज सुटू लागली। एकाच जागी साठवून राहिलेल्या कापसावर डस्ट माइट्स या किडीचं आक्रमण झालंय। अशा साठवलेल्या कापसाच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्तीच्या अंगाला खाज सुटते। कापसाचा उत्पादन खर्च परवडत नसल्यानं यावर्षी किमान 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। फेब्रुवारी संपत आला तरी कापसाला चांगला दर मिळाला नाही आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विकला नाही। आता या कापसानं शेतकरी कुटुंबात खाजेचा आजार पसरलाय। यात अंगावर बारीक पुरळ सुद्धा येत आहे। कापसाले अजून पण भाव नाही आहे। कापसाची आम्ही फार वाट पाहून राहिलो, भाव वाढतील पण आम्हाला फार टंचाई चालली। म्हणजे शेतीचं आता मशागत करायला लागून राहिली, अंग खाजून राहिलं कापसाचं, लेकरं बिमार पडून राहिले। तरी पण कापसाचे भाव आज 7,000 रुपये आहे, पण 7,000-1,000-1,200 रुपये तर वेचाईच गेली। वेचाई जाऊन आणणे नेणे हा 5,000-5,500 हजार रुपये भाव पडून राहिला कापसाचा। तरी पण कापसाचे भाव काही वाढून नाही राहिले। त्यामुळे आम्ही कापूस रोकेला की बा आम्हाला म्हणजे खर्च कापूस तर कमीच झाला, खर्च जास्त व्हायला, त्यामुळे भाव वाढतील या आशेने आम्ही कापूस ठेवून राहिलो।